नमस्कार. प्रकृती प्रेमाची उदाहरणं फक्त भारतातच नाही तर जगातील विविध देशांमध्येही पाहायला मिळतात. जसे की केनियाचे वंगारी मुथामथाई, अमेरिकेचे जॉन म्युर आणि जर्मनीचे फिलिक्स फिंगबेनर. या सगळ्यांना जीवन प्रदान करणाऱ्या प्रकृतीचं महत्त्व समजलं आणि तिचे पांग फेडण्यासाठी पूर्णपणे समर्पित झालेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला, ज्याने अख्ख्या जमिनीवर प्लांटेशनच्या मोहिमेचं आवाहन केलंय, अशा फिलिक्स फिंगबेनरच्या जीवनाचा परिचय देतोय. धन्यवाद. फिलिक्स फिंगबेनरचा जन्म 8 ऑक्टोबर 1997 जर्मनीच्या म्युनिक या शहरात झाला होता. फिलिक्स फ्रिट्जोफ आणि कॅरोलिन फिंगबेनरचे पुत्र आहेत. फिलिक्स फिंगबेनर त्याच्या आई वडील आणि 2 बहिणींबरोबर जर्मनीतील बवेरियन क्षेत्रात राहायचा, जेथे फिलिक्स म्युनिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये 4थ्या वर्गात शिकत होता. जर्मनीच्या बवेरियन क्षेत्रामध्ये 2007चा हिवाळा असाधारणपणे उष्ण, ऋतू नसतानाही आलेली उष्णता स्कूलमध्ये चर्चेचा विषय झाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जलवायू संकटावर अभ्यास करायला सांगितले. 9 वर्षाच्या फिलिक्सने आठवड्याच्या शेवटी ह्या विषयाबाबत वाचलं आणि 2 महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती काढली. 1. ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्याच्या आवडीचा प्राणी पोलर बेअर लुप्त होण्याची भीती, आणि 2. नोबेल शांतता पुरस्कृत प्राप्त करणारी पहिली आफ्रिकी महिला वंगारी मथाई ही होती, जी केनियाची एक पर्यावरणवादी आणि राजकीय कार्यकर्ता होती. त्यांचं काम ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यात मदत करणं हे होतं. मथाईने द ग्रीन बेल्ट मोहीम चालवून केनियामध्ये 3 कोटी झाडं लावली होती. ही गोष्ट फिलिक्सच्या अंतर्मनात रुजली. फिलिक्सने त्याच्या भाषेत या दोन्ही गोष्टी त्याच्या क्लासमेट्सना समजावल्या. त्यांनी त्यांना सांगितलं की झाडं कशा प्रकारे मानव वर्दळीमुळे उत्पन्न होणाऱ्या ग्रीन हाऊस गॅसेस जसे कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन इतरांचं शोषण करतात. शेवटी तो म्हणाला, आपण वंगारी मथाईचं अनुसरण केलं पाहिजे आणि जगातील प्रत्येक देशांमध्ये 10 लाख झाडं लावली पाहिजे. तो फक्त 9 वर्षांचा होता तेव्हा त्याने प्लॅन फॉर द प्लॅनेट नावाच्या संस्थेची स्थापना केली होती. मार्च 2007 मध्ये फिलिक्सच्या सहविद्यार्थ्यांनी त्यांच्या स्कूलसमोर पहिलं झाड लावलं. फिलिक्स आणि त्याच्या सहविद्यार्थ्यांपासून प्रेरित होऊन इतर शाळांनीही झाडं लावण्यास सुरुवात केली. 1 वर्षाच्या आत विद्यार्थ्यांनी 50,000 झाडं लावली होती. त्यांनी एक वेबसाईट बनवली आणि स्पर्धेला प्रोत्साहित केलं. या घटनाक्रमाने मीडियाचं लक्ष वेधलं आणि सगळीकडे फिलिक्सच्या या सुंदर प्रयत्नांची प्रशंसा झाली. जेव्हा तो युरोपियन संसदेच्या बैठकीमध्ये त्याची सुरुवात प्रस्तुत करत होता, तेव्हा फिलिक्स फिंगबेनर फक्त 10 वर्षांचा होता. आपल्याला हे कॅम्पेन एकत्र पुढे नेलं पाहिजे आणि आता शेवटी मला या सगळ्या जगातल्या मुलांना एकच संदेश द्यायचा आहे की आपण सगळे मिळून खूप काही करू शकतो. हे जग आपण हिरवंगार बनवू शकतो आणि हे विसरू नका की एक लहानसा डास एवढ्या मोठ्या गेंड्याचं काही करू शकत नाही, पण हजारो डास आले तर गेंडा आपला रस्ता बदलू शकतो. दक्षिण कोरियामध्ये आयोजित युवा संमेलनामध्ये स्वतःच्या देशात 10 लाख झाडं लावण्याची त्याची वचनबद्धता प्रदर्शित करताना 56 देशांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शेकडो मुलांनी मंचावर पाऊल ठेवलं, ज्यांना फिलिक्सने बोलावलं होतं. प्रत्येक देशात 10 लाख झाडं लावण्याची त्याची वचनबद्धता प्रस्तुत करण्यासाठी जर्मनीमध्ये 1 वर्षाच्या आतच हे लक्ष्य पूर्ण करण्यात आलं होतं, जे पाहून इतर देशांनीही 10 लाख झाडं लावण्याचं हे अभियान पूर्ण केलं. सुरुवातीपासूनच प्लॅन फॉर द प्लॅनेटच्या विकासाचं समर्थन करणाऱ्या लोकांना हे जाणवलं की अभियान मोठं करण्यासाठी त्यांना जगभरात काम करण्यासाठी अशा बऱ्याच फिलिक्सची गरज पडणार आहे.
2008 मध्ये यासाठी संघटनाने प्लान फॉर द प्लॅनेट अकॅडमीजची सुरुवात केली, जी आता 66 देशांच्या 67,000 पेक्षा जास्त मुलांपर्यंत पोहोचली आहे. प्रत्येक अकॅडमीमध्ये 1 दिवसीय कार्यशाळा होते, ज्यामध्ये मुलं इतर मुलांना ॲक्शन प्लॅन ऑफ अ प्लांटेशनच्या बाबतीत प्रशिक्षित करतात. दिवसाच्या शेवटी सहविद्यार्थ्यांना क्लायमेट जस्टिस अँबॅसेडर्सचे प्रमाणपत्र दिले जातात. आता हा समूह येणाऱ्या 20 किंवा 30 वर्षांमध्ये 1 लक्ष कोटी झाडं लावण्याच्या त्यांच्या नव्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी काम करतोय. शोधकांचा अंदाज आहे की ही संख्या नष्ट झालेल्या जंगलांना पुनर्प्राप्त करण्यासाठी, जागतिक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनची भरपाई करण्यासाठी आणि पृथ्वीवर जीवन संतुलन पुनर्प्राप्त करण्यासाठी खूप आवश्यक आहे. स्टॉप टॉकिंग, स्टार्ट प्लांटिंग या अभियानाने हा विचार पसरवण्यात मदत झाली आहे. समर्थांसाठी राजनैतिक, सांस्कृतिक आणि कलात्मक व्यक्तिमत्वही सोबत घेतले. मूळ रूपात बिलियन ट्री अभियान सुरू करणारे संयुक्त राष्ट्र पर्यावरण म्हणजे UN एन्व्हायरमेंटने फिलिक्स फिंग बेनर पासून प्रभावित होऊन त्यांच्या या सुरुवातीचं प्रबंधन प्लान फॉर द प्लॅनेट मधील लहान मुलांना आणि युवकांना स्थानांतरित केलं. 2011 पर्यंत सरकार, व्यवसाय आणि समाजाच्या समर्थनाने जगभरात 1200 कोटीपेक्षा जास्त झाडं लावली गेली. फिलिक्स फिंग बेनरने 3 वर्ष लंडनमध्ये राहून SOAS लंडन विश्वविद्यालयातून 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय संबंधमध्ये BA केलं. सप्टेंबर 2018 पासून ते ETS ज्युरिक मधील क्रोथर लॅबमध्ये पर्यावरण विज्ञानाचे विद्यार्थी आहेत, जेथे ते प्रोफेसर ट्रम्प क्रोथरच्या मार्गदर्शनाखाली ऑफरेस्ट रेस्टोरेशनसाठी इफेक्टिव्ह अप्रोचचा अभ्यास करतायत. फिलिक्सच्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना भरपूर पुरस्कार आणि सन्मानही प्राप्त झालेत. लहानशा वयातच एवढे मोठे आणि अतुलनीय कार्य केले आहेत की सगळे पर्यावरण प्रेमी फिलिक्स पुढे नतमस्तक झालेत. आपण सगळ्यांनीच फिलिक्सची ही मोहीम प्लान फॉर द प्लॅनेटला पुढे नेलं पाहिजे आणि प्रकृतीला पुन्हा हिरवगार करून पुनर्जीवित केलं पाहिजे.